ग्रामीण महिला गृहनिर्माण महाविद्यालयामध्ये महाराष्ट्राचे खऱ्या अर्थाने लाडके मुख्यमंत्री ज्यांना म्हणता येईल असे स्वर्गवासी यशवंतरावजी चव्हाण यांच्या नावाचे व्याख्यानमाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून तुमच्या महाविद्यालयात गेले 3 दिवस संपन्न होते आहे आणि आज तिसरं म्हणजे शेवटचं पुष्प मुकण्यासाठी मी तुमच्या समोर उभा आहे। या कार्यक्रमासाठी आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्य आपल्या सर्वांच्या मार्गदर्शिका अनुराधा खैरे मॅडम, या व्याख्यानमालेचं काम बघणाऱ्या प्राध्यापिका भोपरे मॅडम यांनी माझा परिचय करून दिला, त्या नवले मॅडम, आपल्याला शिकवणारे सन्माननीय वाणी सर, सन्माननीय मोरे सर, सन्माननीय खर्डे मॅडम, सन्माननीय गरब्रासे मॅडम, सन्माननीय विखे मॅडम, सन्माननीय काळे मॅडम आणि उपस्थित सगळे, आता भाऊ नाही पण माझ्या सगळ्या बहिणी। तर इथं बघा, हे भारतातलं कदाचित एकमेव ठिकाण असावं हे, आणि आता जागतिक भारतीय असं काहीतरी जरा इम्प्रेसिव्ह बोललं की भारी वाटत नाही। तर तुमचं कॉलेज म्हणजे की तिथं पुरुष अल्पमतात आहे आणि महिला बहुमतात आहे, म्हणजे खऱ्या अर्थानं जुन्या काळाची आठवण व्हावी की पूर्वी स्त्रीच्याच हातात सगळं होतं आणि स्त्रीनेच हळूहळू कंटाळा करून करून पुरुषांच्या ताब्यात देऊन टाकलं, मग पुरुष चॅप्टरच होते, त्याने ते सगळं ताब्यात घेतलं। कारण शेतीचा शोध कोणी लावला? बाईने लावले। हा जायचा घडी शिकारीला, बाई बसायची तिथं गोळीच्या कोंड्याशी पोराला घेऊन, आणि ते पोराला काय खेळणी नव्हती तेव्हा, ती आपली झाडाच्या बिया त्याचे गोळे बिळे करून द्यायची खेळायला, आणि मग त्या अशा बिया अंगात फेकल्या, त्याला ओलावा हवा मिळाली आणि त्या बिया रुजल्या आणि त्याला पुन्हा छान कणीस आलं आणि बाईच्या लक्षात आले की अरे हे धान्य आपल्याला खायला मिळते। म्हणजे शेतीचा शोध हा बाईने लावलेला आहे, आणि दुर्दैव असं की शेतीचा शोध जिने लावला तिच्या नावावर शेती नसते, तिच्या नावावर सातबारा नसतो। घर सुद्धा बाईने शोधलं पहिल्यांदा, ते गोळीच असेल, ते झाड म्हणजे झाडवऱ्याचं असेल, ते साधं असेल, पण ते घर सुद्धा। आणि परवा मी एक छान व्याख्या वाचली बायकोची, बायको म्हणजे काय, म्हणजे काही व्याख्या खूप छान असतात बघा। घर बनण्यासाठी जे आयुष्यभर मरमर करते ती बायको, म्हणजे घराचा शोध लावणारी तीच आहे, घरासाठी मरमर करणारी तीच आहे, आणि घर खऱ्या अर्थाने घर बनवणारी सुद्धा तीच आहे। ज्या घरात बाई नाही बघा त्या घराला घर पण नसतं, आणि म्हणजे त्या बाईच्या नावावर घर नाही, त्या बाईच्या नावावर शेती नाही, आणि पूर्वी तर हे सगळं बाईच्या हातात होतं। आज आपण विषय घेतला प्रेरणा यशाची। कधी कधी बघा हा दूर ग्रंथ वगैरे वाचायला लावलेला, मी आता एसटी मध्ये बसलेला आणि खिडकीतून बघितलं एक पिकअप गाडी चालली होती, आणि त्या पिकअप गाडीच्या पाठीमागे छान वाक्य लिहिलेलं होतं की संकटाच्या तालमीतच विजेते तयार होतात। मी म्हटलं अरे यामुळे झाल्यानंतर दूर जायची गरज नाही, किती छान वाक्य। मागे एकदा मी असंच पिकअपवर नाव वाचलं, एक वाक्य वाचलं होतं, बापाची व्याख्या, बाप कुणाला म्हणायचं, तर त्या पिकअपवर लिहिलेलं होतं कोणताही नवस न करता नवसाला पावणारा देव म्हणजे बाप। किती छान आहे बघा। आणि आता तुम्ही विद्यापीठाचं गीत म्हटला, ते गाणं जर समजून घेतलं ना, मला वाटतं अख्खा आयुष्य समजेल। त्याच्यात सगळे मूल्य, मुक्ती, सेवा आहे, विज्ञान आहे, चांगुलपणा आहे, सगळे ना। एक गाणं सुद्धा आपल्या जीवनाला दिशा देऊन जातं बघा। तुम्हाला माहिती आहे का कुसुमाग्रज यांची कविता, 50ची उमर गाठली अभिवादन मज करू नका, मीच ऋणी ते हात जोडून
वाटवाकडी करू नका. रेशन कार्डावर छापले पाठीमागच्या बाजूला एका कवितेचं पोस्टर होतं. हा गोष्टी नाही लागत प्रेरणा मिळवण्यासाठी. प्रेरणा मुळात तशी बाहेरून देता येत नाही. तो काय बटाटा आहे का? प्रेरणा ही ज्याची त्याने मिळवायची असते. आणि मुळात तरुणांकडे ऑलरेडी प्रेरणा असतेच, ऊर्जा असतेच, शक्ती असतेच. फक्त तरुण आणि तरुणींना हे समजत नाही. म्हणजे मारुतीकडे खूप शक्ती होती, कोणीतरी अंगावर धावून गेल्याशिवाय त्याला राग येत नव्हता. तो शक्ती दाखवत नव्हता. काही काही लोकांना बघा असे ढेपाळ असतात. कोणी काही बोला एकदम शांत असतात. आणि एखादा मनुष्य येतो त्याने फाटकन तोंडात येतो, मग त्याला राग येतो, मग त्याला डायरेक्ट असं वरती उचलतो. शक्ती आहे पण त्याची जाणीव कुणीतरी करून द्यावी लागते. मदर टेरेसांचे एक खूप छान वाक्य आहे. त्या म्हणतात तरुणांना खूप मोठं काम करण्यासाठी परमेश्वराने निर्माण केलेलं आहे. हे जर तरुणांच्या लक्षात आलं तर हे विश्व सुंदर व्हायला वेळ लागणार नाही. कोण होत्या मदर टेरेसा? मदर टेरेसा म्हणजे एक साधी शिक्षिका आहे, पण आज नोबेल पारितोषिक, भारतरत्न मिळवून जर्मनी मधली एक बाई भारतात येऊन कलकत्त्यामध्ये मिशन सुरू करते सेवेचं. आणि आज स्वतःची म्हणजे स्वतःची पदचिन्ह, स्वतःच्या पाऊलखुणा या पृथ्वीच्या पाठीवर निर्माण करून निघून जाते. आता भारत महासत्ता बनवायचा 2020लाच विजन दिलं होतं कलाम साहेबांनी. आता 2025 संपत आलंय, अजून आपलं महासत्ता बनवण्याचं विजन कंप्लीट नाहीये. तो भारत महासत्ता बनवायला आपल्याकडे किती मोठी ताकद आहे, जगात कुठंच ताकद नाही. न्यूझीलंडची लोकसंख्या आहे 47 लाख. न्यूझीलंड, आपली लोकसंख्या 140 कोटी. मध्यंतरी मी पेपरला आकडा वाचला होता, मुंबईमध्ये लोकल ट्रेन जाते ना, त्या लोकल ट्रेन मध्ये दिवसाला किती प्रवासी प्रवास करतात? 1 कोटी. म्हणजे 1 कोटी लोक नसते लोकलचा दांडा पकडून उभे आपल्या देशात. म्हणजे 2 न्यूझीलंड आपले नसते लोकल मध्ये. अभिमान वाटतो आपल्याला. म्हणजे आपली लोकसंख्या बघा, आता लवकरच आपला पहिला नंबर येतोय. मला 2 गोष्टी म्हणजे खूप आवडतात भारताच्या, की पॉप्युलेशनच्या बाबतीत आपण खूप पुढे. आणि अजून एक गोष्ट आहे आपली स्क्रीन टाइमच्या बाबतीत सुद्धा आपला आता भारतीयांचा रेकॉर्ड व्हायला लागलाय. प्रत्येक भारतीयाचा सरासरी 8 तास स्क्रीन टाइम आहे आपला. म्हणजे चांगली पद्धती चालली आपल्या देशामध्ये. त्याच्यामुळं आणखी काय प्रयत्न द्यायची घ्यायची मजा चालली आपल्या देशामध्ये. ही पंक्तीचा भाग सोडून ही ट्रेन सुद्धा बनू शकते. 140 कोटी लोक उठले उभे राहिले आणि एकटाच खाली वाकले ना, आणि एकच पिशवी उचलली ना प्लॅस्टिकची, तर एका क्षणात 140 कोटी प्लॅस्टिकच्या पिशव्या जमा होऊ शकतात. भारत महासत्ता करणं म्हणजे नेमकं काय? तर भारत महासत्ता करणं म्हणजे आपल्या वाट्याचा, आपल्या हिश्श्याचा भारत सुंदर करणं. आता इथं वक्ता म्हणून मी आलो, माझ्या वाट्याला आलेला हा वक्तृत्वापुरता भारत. मी सुंदर भाषण केलं तर मी भारत सुंदर केलं. तुम्ही कॉलेजमध्ये आला स्टुडंट म्हणून, तुम्ही तुमच्या पुरता अभ्यास वगैरे चांगला करून तुम्ही तुमच्या हिश्श्याचा भारत सुंदर करा. शिक्षकांनी शाळेमध्ये जाऊन आपलं शिकवण्याचं काम जर प्रामाणिकपणे केलं तर समजायचं त्याने त्याच्या हिश्श्याचा भारत सुंदर केला. शेतकऱ्याने आपल्या शेतात प्रामाणिकपणे मेहनत केली तर समजायचं त्या शेतकऱ्याने आपल्या हिश्श्याचा भारत सुंदर केला. मित्रांनो, जास्ती काही करू नका. तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल ना तर फक्त एवढंच करा की आपल्या हिश्श्याचा भारत सुंदर करायचा. किती सोपं काम आहे बघा. माझ्या वाट्याला जे आलंय ते मी सुंदर करायचं ते काम. हे आहे हे यशस्वी होणं म्हणजे काय? मी काल 5 सूत्र वाचले इंग्लिश मधले, खूप छान आहे. पहिलं सूत्र आहे छोटे छोटे
आय एम द बेस्ट. तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर 5 सूत्र. आय एम द बेस्ट, आय एम द विनर, गॉड ऑलवेज विथ मी, आय कॅन डू इट, टुडे इज माय न्यू डे. आता तर न्यू इयरच येते, आणखी 7 दिवस नाही. त्याच्यामुळे तुम्हाला तर आता संकल्प करायला हरकत नाही यशस्वी माणूस बनण्याचा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माहिती का, यशस्वी माणूस बनण्यापेक्षा आधी चांगला माणूस बनणं हे गरजेचं आहे. बाबासाहेब आंबेडकरांचे वडील त्यांना सांगायचे की तू आधी चांगला माणूस हो, जो माणूस झाला नाही तो महात्मा कधी होणार नाही. आणि आता उत्क्रांती झाली, डार्विनचा सिद्धांत आहे, रेव्होल्यूशन, आणि माकडाचा माणूस झाला. आता परत अपक्रांती सुरू झाली आणि माणसाचा माकड व्हायला. माणसं बघा ना किती माकड छापसाठी वागतात. सगळीकडे ती परिस्थिती दिसते मला आपल्याला. म्हणजे परवा आमचा एक मित्र मला म्हटला, संजू अरे म्हटलं आपल्या देशाला अजून खूप बदमाश लोक शिल्लक आहेत. म्हटलं मग काय करायला पाहिजे. तो म्हटला ज्या रात्री आपल्याला स्वातंत्र्य मिळालं ना तेव्हाच हे लोक आपण इंग्रजांबरोबर इंग्लंडमध्ये पाठवून द्यायला पाहिजे. अजून सुद्धा असे खूप लोक शिल्लक आहेत, ते खरोखर इथं भारतात ठेवावेत की नाही असा प्रश्न आहे. म्हणून चांगला माणूस बन. यशस्वी माणूस चांगला असेलच याची खात्री नाही देत आहे, पण चांगला माणूस यशस्वी आहेच तो. Man can fly in the sky like a bird, man can swim in the tank like a fish, but man cannot walk on the road like a man. सर्वपल्ली राधाकृष्णन म्हटले, माणूस पक्षाप्रमाणे आसमान भरारी घेऊ शकतो, माशाप्रमाणे पाण्यामध्ये पोहू शकतो, पण माणूस माणसासारखा वागत नाही. मॅन कॅनॉट वॉक ऑन दी रोड लाईक अ मॅन. म्हणून यशस्वी माणूस होण्याच्या आधीचा टप्पा आहे सक्सेसच्या आधी ह्युमॅनिटी. चांगुल पण महत्वाचं आहे, माणूस पण महत्वाचा आहे. आणि तुम्हाला आम्हाला आज माणूस पण कळत नाहीये का, इन्फॉर्मेशन ओव्हरलोड इन्फॉर्मेशन आहे. परवा पेपर मध्ये आकडेवारी आली होती, नुसते इन्स्टावरचे रील्स मोजले एकाने, मोजतात अशी काही माणसं. एकाने बायांचे तास पण मोजले आणि पुरुषांचे तास पण मोजले कामाचे, ते पण सांगतो मी. त्याने मोजले इन्स्टावरचे रील्स 1 अब्ज होते. आणि मग त्याने गणित केलं की नुसते इन्स्टावरचे रील्स पाहायचे आणि ते पण रोज 1000 पाहायचे, असं जरी ठरवलं तरी 2740 वर्ष लागतील नुसते इन्स्टावरचे रील्स पाहायला. 2740 वर्ष म्हणजे मला वाटतंय 100 वर्षाचा एक जन्म झाला तो 27 जन्म घेतला. मग आता किती रील्स पाहिजे हो. बरं रील्स मधून कोणाला काय मिळालं बरं, ह्याच्या पलीकडे मिळालं का काही. आता हसणं काही चुकीचं नाही म्हणत मी, हसायलाच पाहिजे, कारण हसण्याची देणगी सुद्धा देवाने फक्त माणसालाच दिलेली. वाघ कधी हसलाय का, सिंह कधी हसलाय का, हाती कधी हसलाय का एका सोळेला बाहेर काढून, नाही ना. हसायला पाहिजे, पण दिवसभर हसतच राहायचं का नसतं, मग जगायचं कधी. दोन्ही गोष्टींची गरज आहे. मगाशी मॅडमने मला आठवण करून दिली की आज साने गुरुजींची जयंती आहे. किती वर्ष जगले साने गुरुजी? 24 डिसेंबर 1899, 11 जून 1950, 50 वर्ष. किती आयुष्य मिळालं? 50. पालगड मधले कोकणात सेवा कुठं गेली, इकडं खानदेशात आंबळनेरच्या शाळेत पगारासाठी आले होते का साने गुरुजी इकडं नाही. म्हणून मी नेहमी म्हणत असतो
एकच गुरुजी साने गुरुजी, बाकी सगळे नाने गुरुजी. आणि गुरुजी शब्दाची बघा हाईट वाढवली पाहिजे. हाईट बघा, हाईट वाढवली पाहिजे. एखादा इंजिनियर आहे किंवा एखादा मॅनेजर आहे, त्याने त्या शब्दाची उंची वाढवली पाहिजे त्या कंपनीमध्ये काम करताना. आणि कोणतंच काम वाईट नसतं बरं का. स्वयंपाक करणं सुद्धा चांगलं आहे. ज्या 64 कला सांगितल्या ना आपल्या संस्कृतीने, त्याच्यामध्ये पाककला ही सुद्धा एक कला आहे. मी अशी इडली बनवील, दुनियेत अशी इडली कोणाला बनवता येत नाही. तुमच्या इडल्या लोक विमानं पाठवतात, म्हणजे परदेशात झाले तुमच्या इडल्या. तर तुम्ही काय केलं काय? डिव्होशन काय त्याचं? डिव्होशन महत्वाचं आहे सगळ्यात. यशस्वी व्हायचं असेल ना, पहिलं स्वतःला गाडून घ्यावं. थोडे लोक नशिबाने यशस्वी होतात, थोडे त्या भाग्यवंतात आपला नंबर लागला तर हरकत नाही, शुभेच्छा. पण मेहनत करणाऱ्याच्या वाट्याला देव सुद्धा जात नाही. तो सुद्धा माघार घेतो आणि यशाचं दान मेहनत करणाऱ्या माणसाच्या पदरात टाकतो. पूर्वी 5वीला एक कविता होती, मेहनत ही भगवान आहे. देवाची किती छान व्याख्या आहे. तुम्ही कष्ट करा, बेदम कष्ट करणाऱ्या माणसाच्या वाट्याला देव सुद्धा नाही. म्हणून यशस्वी होणं म्हणजे काय? कष्ट करणं. आता लोकांना काय वाटतं माहिती का, आपले पोरं यशस्वी झाले पाहिजे, पण त्यांना स्ट्रेस नाही आला पाहिजे. मला हसू येतं. स्ट्रेस न येता असं दुनियेत कोण यशस्वी झालं? म्हणजे स्ट्रेस नको, त्रास नको, मेहनत नको, आणि यश तर फार मोठं पाहिजे. म्हणजे त्या गाईने चारा बी कमी खाल्ला पाहिजे, ती आखूड शिंगाची पाहिजे, तिने मारलं नाही पाहिजे, आणि तिने भरपूर दूध दिलं पाहिजे. अशी आखूड शिंगी आणि बहुदुधी कशी काय मिळेल? यश मिळवायचं असेल तर स्वतःला पिसून घ्यायची तयारी ठेवली पाहिजे. प्रत्येकाच्या पत्त्याच्या खेळात पिसतात. पत्ते खेळणारे लोक असं स्वतःला पिसून घेता आलं पाहिजे. असं एकदम असं फुलासारखं चांदीच्या ताटात कोणी आपल्यासाठी म्हणजे मलमलच्या कापडाने झाकून यश आपल्याकडे घेऊन द्या. त्याच्यासाठी आपल्याला मेहनत करायला पाहिजे. आणि सगळ्यात जास्त मेहनत कोण करते माहिती की या देशामध्ये? मुली करतात, स्त्रिया करतात. एका माणसाने तास मोजले, बाया किती तास काम करत असतील आठवड्याला, आणि पुरुष किती, बापे किती तास काम करत असतील आठवड्याला. त्या संशोधनातून आता बाहेर आला की महिला 66 तास काम करतात आणि पुरुष फक्त 34 तास काम करतात. आता ह्या कौतुकाने तुम्ही 76 वर जाऊ नका बरं का. थोडं थांबा. आता 66 चिकारे, थोडी विश्रांती पण घ्या. यशस्वी व्हायचं असेल ना, थोडं विश्रांती पण घ्यावी लागते, थोडी माघार पण घ्यावी लागते. बघा, छलांग लांब मारायचं असेल ना, गोळा दूर फेकायचा असेल ना, थोडं मागून पळत यायला लागतं. छलांग मारायची ना, थोडं माग जायला लागतं. दोन माघार पण पाहिजे, यश पण पचवता आलं पाहिजे, अपयशाला पण तोंड देता आलं पाहिजे. तेव्हा आपल्याला काही गोष्टी जमतात बरं का. पण विश्रांती घ्यायची हो कधी? एक कावळा होता, त्याने मस्त छान अन्न वगैरे शोधलं, मांसाचा तुकडा शोधलाय, आणला चोचीत पकडून झाडावर बसला, खाल्ला आणि मस्त काव 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 करायला लागला. त्या झाडाखालून एक ससा चालला होता. त्याने वरती पाहिलं, अरे हा तर फांदीवर बसून मस्त पैकी काव काव करतोय. ससा म्हटलं, काय कावळा, काय चाललंय तुमचं? तो म्हटलं, काय रे,
आत्ताच जेवण झाले, जरा विश्रांती घेतो म्हटलं. ससा म्हटला, सशाला मला आठवलं, अरे आपण सुद्धा विश्रांती घ्यायला पाहिजे. त्या झाडाखाली झोपून घेतलं सावलीला. तेवढे ते ओला आला आणि झोपलेल्या सशाचं मानगुळ पकडलं आणि त्याला मारून खाल्लं. गोष्ट काय सांगते माहिती का? विश्रांती घ्यायची खाली असताना नाही, कावळ्यासारखं जरा हाईटला गेल्यावर घ्यायची गोष्ट आहे. माणसं खालीच आहे सशासारखं, मग कोला येतो खाऊन जातो. विश्रांती कधी घ्यायची हे समजलं पाहिजे. काही लोक कामच नाही करत. कधी विचार काय काय आपला आराम झाला, अरे आधी काम करण्यात आला, काही कामच नाही करत ना आराम. आता आराम करणं हा पराक्रम आहे का? काम करणं हा थोडाफार पराक्रम असू शकतो, पण कामच नाही करत. कधी विचार काय नाही आराम. अशा आराम करणाऱ्या लोकांना यश नाही मिळत बघा. आणि आपल्याला सगळ्यांना ऑनलाईनच्या गुलाबी जगातून बाहेर पण यायला लागेल. किती वेळ घालवायचा, की इन्फॉर्मेशन कामाची नाही, तेच बघत बसायचं. बघा तुम्ही, पण स्वतःचं कंट्रोल पाहिजे. ज्यांनी तंत्रज्ञान शोधलं सगळे लोक आता डिस्कनेक्ट झाले तंत्रज्ञानापासून. मोबाईलचा शोध लावणारा मोबाईल वापरत नाही, फेसबुकचा मालक फेसबुक वापरत नाही, इंस्टाचा मालक इंस्टा वापरत नाही, आणि आपलं सगळं जवळ तिथं पडेल. आपण कशाचेच मालक नाही. मोबाईल आपला नाही, मोबाईल कोणी दिला हे सांगता बी येत नाही. अशी काहींची अडचण आहे. खोटं बोलावं लागतं, सेविंग करून घेतलं. कुठून गिफ्ट आलंय सांगता बी येत नाही काही दिवस, नंतर स्फोट होतो. लक्षात आलं वाटतं. नका घेऊ असं कोणाचं काय. ती सुद्धा एक गंमत आहे. जेव्हा यश मिळवायचं ना, म्हणजे प्रेमाचे दिवस आणि यश मिळवायचे दिवस ऍट टाइम येतात जीवनात. माणसं नेमकं करावं तरी काय? यश मिळवावं की प्रेम करावं? घोटाळा होतच ना. म्हणजे प्रेमात पडायचे आणि यश मिळवायचे दिवस सगळंच येतात आयुष्यात माझं. अशा वेळेला काय करायचं तुम्हाला सांगू? तुमच्या हातामध्ये 3 नोटा, 50ची, 100ची आणि 500ची. वादळ आलं, वाऱ्यानं तुमच्या हातातल्या 3 नोटा उडाल्या. तुम्ही पहिल्यांदा कोणती पकडा? मग यश मिळवणं किंवा करिअर करणं किंवा शिक्षण घेणं म्हणजे काय? 500ची नोट. आधी ती पकडायची. आणि हे प्रेम वगैरे ना 50ची नोट आहे, गेली तर जाऊ द्या, कधी पण पकडता येईल. पण आपण काय करतो? 500ची जाऊ देतो, 50च्या मागे. आणि मग आता घोटाळा होतो बघा. म्हणून स्वतःला कंट्रोल करणं. आता बघा रिमोट कंट्रोल आलाय प्रत्येक गोष्टीला. काही दिवसांनी यायच्या ताकदीनं काय होईल माहिती का? आता समजा मी बोलतोय ना, असाच माझा आवाज राहील, तिकडूनच माझा कंट्रोल होईल. एकच शब्द बाहेर नाही येणार माझ्या घशात. होऊ शकतो. मला आता ना मॅडम कृत्रिम बुद्धिमत्तेची अजिबात चिंता नाही वाटत. खरं म्हणजे आपल्याच बुद्धिमत्तेची मला आता चिंता वाटायला लागली. एआयची काय चिंता करता? आर्टिफिशियल इंटेलिजन्स ते कृत्रिमच आहे. आपला मेंदू सडायला लागलाय जगामध्ये. मागच्या वर्षी एक गाजलाय शब्द ब्रेन रॉट. ब्रेन रॉट मराठीत सोपं सांगत असतो मी. ब्रेन रॉट म्हणजे काय? ब्रेन रॉट म्हणजे मेंदू सडत आहे. तुम्हाला सांगू का? आपण झाडाला पाणी देतो, जादा पाणी दिल्यावर काय होतं? मुळं कुजतात, झाड पिवळं पडतं, मरतं. तसं माहिती गरजेची आहे. But great difference between information and knowledge.
माहितीचं नॉलेज मध्ये रूपांतर करताय का? अनावश्यक माहिती मेंदूवर आदळत राहिली तर मेंदू शिरून जातो आणि मग माणसं चिडचिड करतात. घरात दोनच माणसं असतात. परवा मी एका ठिकाणी गेलो होतो भाषण करायला. तिथं खूप मोबाईल वाजायचे सारखे. मी म्हटलं अर्धा तास बंद ठेवले तर बरं होईल. हवं तर पत्नीचं आल्यावर घ्या. तिथं एक्सक्यूज नाही ना. असा होल्ड पाहिजेच माणसाचा. तुम्हीच आपलं फोन करताय. पप्प्याचे पप्पा आज कोणती भाजी करू? म्हणजे साधं भाजी करायचं स्वातंत्र्य ठेवलं नाही तुम्ही तुमच्या हातात. आणि मग आपण पारतंत्र्यामध्ये जातो. आपलं होल्ड पाहिजे. कळलं पाहिजे. फोन केल्या गेल्या टायगर अभी जिंदा है. होल्ड पाहिजे. तुम्ही होल्ड कशाने येतो? आवाजाने. मोठा आवाज असल्यावर घाबरतात का लोक? खूप पैसे असल्यावर घाबरतात का लोक? अरे पैसेवाल्याला सलामीने करतो. केला तो खोटा असतो. काही मिळत त्याच्याकडून. लोक कशाला घाबरतात? बाबासाहेब आंबेडकर आपले नातेवाईक. महात्मा फुलेंची आपली ओळख होती. शिवाजी महाराजांचे आपले काही संबंध नाही. त्या सगळ्यांना ओळखतात. सगळं जग ओळखते त्यांना. काय आयडेंटिटी निर्माण केली. आपलं त्याचं काही नातं नाहीये. मानलं तर खूप मोठं नातं पण आहे. मानल्यावर पण त्यांनी स्वतःची आयडेंटिटी निर्माण. आयडेंटिटी कशाने निर्माण होते? ज्ञान आणि काम. दोनच गोष्टी लक्षात ठेवा. तुमच्याकडे प्रचंड ज्ञान असेल आणि तुमचं काम जर सुंदर असेल, छोटं करा. शिवाजी महाराजांची आपण मोठे मोठ्या गोष्टी कायम सांगत नाही, पण आपण खरं कायम आठवणीने शिवाजी महाराज काय सांगतो की शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला आणि गवताच्या काडीला सुद्धा हात लावू नका. हे महाराज आपल्या सैनिकांना मावळ्यांना सांगायचे. किती छोटी गोष्ट आहे बघा. छोट्या गोष्टी करायच्या. तुम्ही ट्रक चालवताय, तुमचाच आहे. लोक काय म्हणतील तुम्हाला? ड्रायव्हर. तुम्ही बस चालवताय, तुमचीच आहे. लोक काय म्हणतील? पाहणारे बस ड्रायव्हर. स्कूटर आहे तुमचं आणि तुम्ही चालले रस्त्याने. लोक काय म्हणतील? स्कूटरचा मालक. छोट्या गोष्टी आपल्याला मालक बनवत असतात. मोठ्या गोष्टी आपल्याला ड्रायव्हर बनवतात. बरं का? छोटं छोटं काहीतरी करावं लागतं हो चांगलं. हा मोठ्या गोष्टी करायची गरज नाही. मी नेहमी सांगत असतो 4 कोटी झाडं लावूच नका. 4च लावा. पण जगवा, वाढवा, जोपासा. थोडं करा. छान करा. मजबूत करा. त्याला इंग्लिश मध्ये छान वाक्य आहे. थिंक ग्लोबली, ऍक्ट ग्लोबली. मोठा विचार करा. स्टँड तुमचा मोठा पाहिजे. पण जे काम करताय ना ते छोटा असू द्या पण ते सुंदर असलं पाहिजे. आपल्याकडे काय माहिती का? भारतामध्ये आई बापांच्याच पोरांवर विश्वास नाही. आणि पोरे कशाचे? विश्वास न ठेवण्यासारखे. बरेच जण काही चांगले आहेत, त्यांनी याच्यातून स्वतःला वाढ. अमेरिकेमध्ये एखादा धनाढ्य माणूस निवडला म्हणजे गेला तर फक्त 45% संपत्ती त्याच्या वारसाला दिली जाते. 55% संपत्ती सरकारच्या खजिन्यात जमा करून घेतली जाते. आपल्याकडं बापच 10 बंगले बांधून ठेवायचा प्रयत्न करतोय. पोरग म्हणून विकतय आणि दाव्यावर कर्ज काढतय. त्याच्या कर्तबगारीला आपण वाव नाही देत. तुम्हाला सांगते हिंदी वाक्य मी वाचलं. गरीब को ही अमीर बनने का चांस मिलता है. आमिराला काय? आमिर कशाला आमिर होईल? व्हायचे. आपण रडत नाही बसायचं. मी गरीब आहे, मी गुटखा आहे, मी काळा आहे,
इंग्लिश येत नाही, याने आपले निम्मे भारतीय संपले. काळ आहे तर तू रोप पे बाबा कोणते हवामानात राहू शकतो, कशाला जास्त एवढा नाही का? बरोबर मला याची बी काही काळजी का? रंग बी जात नाही, भेट नाही होत ना. कोणती क्रीम वापरा म्हणजे गॅरंटेड कलर येतो, आपण त्याची लाज बाळगतो. इंग्लिश येत नाही. 90% नोबेल प्राइज विजेते लोक येतात साहित्यिक, सगळ्यांनी इंग्रजीत लिहिलेलं नाही, स्वतःच्या मातृभाषेत लिहिलेले. 10% लोक इंग्रजी लिहितात. त्याच्यामुळे आपल्या भाषेची आपला बाप आपल्याला ग्रेट नाही वाटत. आपल्याला कोणतरी सूट बूट कोट टाय घातलेला माणूस आला, त्याच्या हातामध्ये ब्रासलेट वगैरे असलं म्हणलं, दोन त्या सोन्याच्या अंगठ्या गळ्यामध्ये काय त्या जाडजूड चैनी वाळू विकून आपण काय ग्रेट माणूस आहे. आणि जो आपल्यासाठी किती कष्ट करतो, पहाटे उठतो, गाळ्यात पिळतो, घात काढतो, दूध घालायला जातो, पटकन येताना चारा घेऊन येतो, परत आपल्याला बस स्टॉपवर सोडवायला येतो, पासाचे पैसे भरतो, मोबाईलला डेटा टाकून देतो. तो नाही ग्रेट वाटत. आता जर विचारलं ना कोणाला इथं बसलेले बाकी सगळ्यात प्रामाणिक माणूस कोणी, आपण एकमेकांकडे पाहू आहे, स्वतःलाच आपण प्रामाणिक नाही वाटत. सगळ्यात बुद्धिमान कोणी असं जर वर्गात विचारलं पूर्ण एकमेकांना बघतात, तुमच्या वर्गात सगळ्यात हुशार कोण, तर आपण पुढे यायला पाहिजे. आपण म्हणायला पाहिजे मी प्रामाणिक, मी बुद्धिमान. ही क्वालिटी, ही ॲबिलिटी निर्माण करणं म्हणजे यश. आणि यश म्हणजे काय नसतं, यश म्हणजे खूप पैसा कमावला का? दौलत दौलत सब कुछ है, दौलत दौलत बहुत कुछ है, लेकिन सब कुछ नहीं. खूप काही गोष्टींसाठी पैसा लागतो, जो पैशाचा आपण दुश्मन व्हायचं नाही. जो पैशावर प्रेम करत नाही त्याच्याकडे पैसा येत नाही. तुम्ही तुमचं स्वभाव प्रेम असला तर 4 लोक तुमच्या घरी येतात ना. तुमचं पैशावर प्रेम नाही, तुम्ही काय पैशाचा राग करता? मग पैसा तुमच्याकडे येईल का? जे हवंय ना त्या गोष्टीवर प्रेम करावं लागतं. तुम्हाला यश मिळवायचं असेल तर यशस्वी माणसाचे लक्षण आपल्याकडे असले. यशस्वी माणूस चालतो कसा, यशस्वी माणूस बोलतो कसा. काल मी एक व्याख्यान ऐकलं, त्या माणसाने असे शब्दांचे अर्थ सांगितले. स्पीकिंग, त्यांनी सांगितले की स्पीकिंग मध्ये किंग आहे, स्पीकिंग मध्ये किंग शब्द आहे. म्हणजे ज्याला किंग व्हायचंय ना त्याचं स्पीकिंग चांगलं पाहिजे. म्हणजे असे शब्द आपल्याकडे पाहिजे, आपल्या शब्दांमध्येच ताकद पाहिजे की आपण किंग होऊ. म्हणून समजून घ्या, यशस्वी होणं म्हणजे निवड खूप पैसा कमवणं, खूप मोठं म्हणजे महाल बांधणं, खूप महागाची गाडी, हे यशाचे ते साधे फुटपट्टे आहे, साधे पॅरामीटर आहेत. खरं यशस्वी होणं म्हणजे काय आहे की हा आपल्या वाट्याचा भारत सुंदर करणं, आपलं जीवन सुंदर करणं, मजेत जगणं, आनंदी जगणं, साधं जगणं, पण सरळ आणि शक्तिशाली जगणं, या गोष्टीला मी यश म्हणतो. आता अण्णा हजारेंनी यश मिळवलं समाजसेवेच्या क्षेत्रामध्ये. 13व्या वर्षी वडील वारले. लता मंगेशकरांनी 70 वर्षे गाणं म्हटलेलं आहे. आज भावंडांना सांभाळलं. लता मंगेशकर इतके दिवस शाळेत गेलेले नाही. विठ्ठल नावाच्या नोकराकडून वाचायला शिकल्या. 36 भाषांमध्ये गाणी गायली त्यांनी. लता मंगेशकर हे यश आहे. अण्णा हजारे आपल्या गावातच राहिले, बाबा मंदिरातच राहतात अजूनही. यश म्हणजे आहे का? दिसतं का तिकडे तुम्हाला कोट टाय वगैरे काही? यशच आहे. मेधा पाटकरांचे केस पाहिले कसे 3 झालेले. मेधा पाटकर नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या यशस्वी आहे. कुठे नोकरी विक्री केली का? IAS वगैरे झाले का? पैसा म्हटलं तर काहीच नाही त्यांच्याकडे. त्या पुण्याच्या काही सेवाभावी संस्था त्यांना महिन्याला काय पैसे पाठवतात. पैसा म्हटलं तर काय? यशस्वी व्हायला आपण शिकलं पाहिजे. अशा काही लोकांना पाहिलं पाहिजे. आता तुमचे संस्थेचे संस्थापक
पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील साहेब. काय त्यांच्याकडे त्यावेळची त्यांची जर परिस्थिती, सहकार चळवळीची सुरुवात, त्यांच्याकडे आहे का कोट बीट, टाय बीट, बूट बीट? एक सिंपल शेतकरी माणूस काम मोठं करून आज ते यशस्वी म्हणून, एक यशस्वीतेचं उदाहरण म्हणून सहकारातील एक महत्वाचा माणूस, महत्वाचं व्यक्तिमत्व म्हणून आपल्या सगळ्यांची. तुम्ही प्रेरणा आजूबाजूला शोधायची असते, खूप दूर जायची गरज नाहीये. आणि मी खेड्यातली, मी गरीब आहे हे डोक्यातून काढून टाकायचं. गरीब गरीब जे कायम असा जप करतात ना, मी गरीब आहे, मी गरीब आहे, तो आयुष्यात कधी श्रीमंत होतो. गरीब आहे हा जप कधीच नाही करायचा. उलट सांगायचं मी श्रीमंत आहे. तुम्ही म्हणाल कसं काय सांगायचं? आपल्या बॉडीची, ह्युमन बॉडीची किंमत किती आहे? 12,500 कोटी रुपये लागतात अशी अशी बॉडी बनवायला. जगात कोणीच गरीब नाहीये. प्रत्येकाला 12,500 कोटीची बॉडी दिलेली निसर्गाने. त्याच्यामुळं गरीब नका समजू स्वतःला. ज्याला यशस्वी व्हायचं त्याने गरीब, मी मठ्ठ आहे, मी मूर्ख आहे स्वतःच आपण म्हणतो. मग तुम्ही आयुष्यभर मूर्खच राहा. म्हणून आपल्याला जर सुज्ञ व्हायचं असेल मैदानात उतरलो पाहिजे. हिंदू धर्मातला सर्वात श्रेष्ठ ग्रंथ गीता. गीतेमध्ये कृष्णाने अर्जुनाला काय सांगितलं? मैदानात उतर आणि युद्ध कर. तेव्हा तुम्हाला जर यश मिळवायचं असेल तर तुम्ही स्वतःला मैदानात उतरवलं पाहिजे. शेर बनना है तो सर्कस का शेर मत बनो, जंगल का शेर बनो. मुक्ता मस्त स्वतःची हिमतीवर लगत असतो. तेव्हा अशी खूप लोक आहेत की त्यांना अपयश आलं. अपयश पचवता आलं पाहिजे. तुम्हाला सांगतो, एडमंड हिलरी नावाचा माणूस आहे. एडमंड हिलरी गिर्यारो 6 वेळा अपयश आलं त्याला, 6 वेळा. पण तो माउंट एव्हरेस्टवर पोहोचलाच. 29,000 फूट उंचीवर. इथं ऑक्सिजन पण दुर्मिळ आहे. 6 वेळा अपयश आलं होतं एडमंड हिलरी. म्हणून अपयश पचवायची सुद्धा तयारी पाहिजे. आणि चांगली माणसं जगात शोधता आली पाहिजे. चांगल्या माणसाचा सल्ला घेतला पाहिजे. एपीजे अब्दुल कलामांना राष्ट्रपती होण्यासाठी अटल बिहारी वाजपेयींनी फोन केला. तेव्हा ते आंध्र युनिव्हर्सिटीमध्ये शिकवत होते. त्यावेळेला मोबाईल नव्हते जास्ती. लँडलाईन खणखणला. त्यांच्या शिपायाने घेतला. आणि जेव्हा कलाम साहेब वर्गावरून परत आले आपलं लेक्चर संपवून, तेव्हा शिपायाने सांगितले की तुम्हाला पंतप्रधान कार्यालयातून फोन आला. मग कलाम साहेबांनी परत उलटून दिल्लीला फोन केला. तर वाजपेयी साहेब त्यांच्याशी बोलले पंतप्रधान तेव्हाचे आणि सांगितलं की तुम्ही ताबडतोब दिल्लीला या. आम्ही तुम्हाला राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी निवडलेलं आहे. कलाम साहेबांनी काय म्हणावं? कलाम साहेबांनी सांगितलं मला 2 तास वेळ दे. राष्ट्रपती पदाचा फॉर्म भरायला मला जर दिल्लीला बोलवलं 120च्या स्पीडने मी निघून जाईल. बायकोला पण सांगायचं नाही. कलाम साहेबांनी काय सांगितलं की वाजपेयी साहेब, प्राईम मिनिस्टर साहेब मला 2 तास वेळ द्या. आणि तुम्हाला सांगतो त्या 2 तासात काय केलं असं कलाम साहेबांनी? आपल्या 30 मित्रांना फोन केला आणि विचारलं की मला असा असा फोन आलाय आणि मी राष्ट्रपती होऊ का? मी राष्ट्रपती झालो तर देशाचा काही फायदा होईल का? मला माझ्या आवडीप्रमाणे काम करता येईल का? 30 मित्रांचा सल्ला घेतला. कलामांसारखा एवढा बुद्धिमान माणूस, मिसाईल मॅन, ते सुद्धा सल्ला घेतात बरं का. आणि आपलं एवढं डोकं, त्यातला एवढा मेंदू आणि त्याच्यात एवढं ज्ञान, आपण कोणाचा सल्ला घेतो आणि आपण म्हणतो मला सगळं कळत आहे.
आपण यशस्वी नाही होते कारण आपण चांगले लोक निवडत नाही. तुम्ही चांगल्या लोकांशी मैत्री करा. काही अडचण आली तर माझं युट्यूबला चॅनल आहे डॉक्टर संजय गोल्डे नावाचा शब्द सारथी. त्याच्यावरती पण काही तुम्हाला मोटिवेटिव्ह गोष्टी मिळतील. सबस्क्राईब पण करा, त्याला पैसे नाही लागत. आपलाच माणूस पुढे जाईल. 2-4 सबस्क्रायबर वाढले तर काही तोटा नाही होणार. लोकांचे भरपूर केले असतील, आमचा बी करा. विनंती, नाही केला तरी चालेल, तेवढं गरजेचं आहे तेवढं. तर अडचण आल्यावर काय करायचं, संकट आल्यावर काय करायचं, मुसीबत आने के बाद क्या करने का, सोपं आहे. थांबायचं, स्वतःची पाठ ठोकायची, स्वतःला शाबासकी द्यायची, लढ बापू म्हणायचं. एवढी ऊर्जा सफिशियंट असते माणसाला पुढे जाण्यासाठी. तुम्ही स्वतःला कधी शाबासकी देत नाही. आपण स्वतःचा खूप राग करतो आणि दुनियेवर प्रेम करतो पण स्वतःवर प्रेम नाही. दुनियेची माहिती आपल्याला पण स्वतःबद्दल काहीच माहिती नाही. आपला स्वभाव तरी आपल्याला माहिती का नाही. माझी आई घरी सांगते संजू लोकांनी काही बोलू नका, त्याचा स्वभाव फार तापट. तुम्ही घरात सांगताच. एक बाई आपल्या मैत्रिणी बरोबर म्हणते तिला काही ऍक्सिडेंटचं काही सांगू नका, तिचा स्वभाव खूप हरण काळजी आहे, ती फार हळवी आहे, पण लागलीच हिरड आहे. सका पाटील असे पारावर बसलेले असतात गावात. समोर तुका पाटील येतो आणि तो तुका पाटील सका पाटला म्हणतो गावात खूप माणसं आहे पण सखा पाटला सारखा दानशूर माणूस नाही की लगेच सका पाटीलच्या आवाज करायला वगैरे. म्हणजे संजू तापडे कोणी ठरवलं, त्याच्या आईने. ती बाई हळवी कोणी ठरवलं, तिच्या मैत्रिणीने. तुका पाटील म्हणजे सका पाटील दानशूर कोणी ठरवलं, तुका पाटलांनी. म्हणजे आपला स्वभाव तरी आपल्याला कळला ना. मी हळवा आहे, मी हरण काळजी आहे, मी घाबरटे, मी मित्र आहे, मी साहसी आहे, मी शूर आहे, मी वीर आहे, मी धाडसी आहे. काय कळलं का आपल्याला. मी दानशूर आहे, मी उदार आहे, काहीच नाही. म्हणजे काय हे लोकांनी आपल्याला थापलेलं शेंगूर आहे. आणि तुम्हाला सांगू यशस्वी व्हायचं असेल ना, हे लोकांनी आपल्याला थापलेलं सगळा शेंगूर आहे असं खरवडून काढायचं. आपली स्वच्छ अशी सुंदर नितळ मूर्ती आपल्याला दिसेल. आणि ती स्वच्छ सुंदर नितळ मूर्ती जेव्हा आपण पाहू ना आपलीच, तेव्हा माणसाला स्वतःचा शोध लागतो. आणि स्वतःचा शोध लागला ना मग प्रगतीला वेळ नाही, मग यशस्वी व्हायला वेळ पण नाही लागला. माणसं यशस्वी का नाही होत, स्वतःचा शोध नाही लागले. आणि लागला इकडून तिकडून तर जे काही हातात सध्या आहे ते सोडायचं धाडस माणसाचं होत नाही. आणि त्याच्यामुळे आपल्या मार्गाने माणूस यशाच्या मार्गाने जात नाही. म्हणून तुम्हाला सगळ्यांना एखादं बोर्ड तुम्हाला नापास करेल, एखादं विद्यापीठ नापास करेल, लोक तुम्हाला नापास करतील, एखादं कॉलेज तुम्हाला नापास करेल, पण तुम्ही यशस्वी व्हायचं असेल तर स्वतःला कधीच नापास करू नका. आपण स्वतःला कधी नापास नाही करायचं. मनोज कुमार शर्मा नावाची व्यक्ती IAS 12वी फेल. पिक्चर बघून घ्या. 12वी नापास झालेला माणूस यशस्वी झालेला. म्हणून आपल्याला सगळ्यांना आपला माइंडसेट चेंज करायला लागेल ना. तेच आठवून तेच वागून तीच उशी तेच घेतो. त्याच्यामुळं आपण आपला माइंडसेट चेंज करा. स्वतःचा माइंडसेट बदलणं, थॉट प्रोसेस चेंज करणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्याला सगळं ब्रँडेड लागतं. शूज ब्रँडेड, कपडे ब्रँडेड, मोबाईल ब्रँडेड, सगळं ब्रँडेड लागतंय ना. मग आपलं वागणं सुद्धा ब्रँडेड असलं पाहिजे. सगळं ब्रँडेड वागणं एकदम फडतूस. त्या ब्रँडेड डिमांड करणाऱ्या माणसाला काही अर्थ नाही. म्हणून यशस्वी व्हायचं असेल सगळ्यातलं चांगलं शोधा. चांगल्या माणसाचा सल्ला घ्या. द्रोणाचार्यांनी काय केलं माहिती का? द्रोणाचार्य गुरुजींनी एकदा
इकडे अर्जुनाला आणि दुर्योधनाला परीक्षा घेण्यासाठी बोलव आणि सांगितलं दोघांना जा आणि मला एक चांगला माणूस शोधून आणून जा. दुर्योधनाला संध्याकाळी बघून द्रोणाचार्यांनी विचारलं भेटला का चांगला माणूस. दुर्योधन म्हटला अहो गुरुजी आपल्या राज्यामध्ये एक सुद्धा चांगला माणूस नाही. अर्जुनाला विचारलं काय अर्जुन भेटला का चांगला माणूस आणला का शोधून चांगला माणूस. अर्जुनाने सांगितलं गुरुजी आपल्या राज्यामध्ये सगळी चांगली माणसं आहेत त्यामुळे एका कुणाला हे असतं नजर. नजर बदलो नजरिया बदलेगा सोच बदलो लाईफ बदलेगा. तुम्हाला सांगतो हे सगळं आपण केलं पाहिजे. स्वामी विवेकानंद अमेरिकेत गेले धर्म परिषदेला शिकागोला. यू ब्लॅक इंडियन यू ब्लॅक इंडियन यू ब्लॅक इंडियन जे जे दार ठोठावलं तिथे हीच शिवी ऐकायला मिळाली. 1.5 महिना ऐकत होते आणि जेव्हा शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये उभे राहिले 485 शब्दांचं भाषण आहे फक्त दुनियेत गाजलेलं आणि 4.5 मिनिटांचं फक्त त्यातले 2.5 मिनिटं टाळ्याच वाजत होत्या. जेव्हा स्वामी विवेकानंद म्हटले ना माय ब्रदर्स माय अमेरिकन ब्रदर्स अँड सिस्टर्स 2.5 मिनिटं टाळ्या वाजत होत्या. जेंटलमन ऐकायची सवय केली. लेडीज अँड जेंटलमन हे पहिल्यांदा ऐकलं विश्वाने माय अमेरिकन ब्रदर्स अँड सिस्टर्स 2.5 मिनिटं 4.5 मिनिटाचं भाषण 485 शब्दांचं भाषण. 1.5 महिना अवहेलना सहन केली माणसाने. यू ब्लॅक इंडियन यू ब्लॅक इंडियन. ते स्वामी विवेकानंद यशस्वी झाले. त्याच्यानंतर 3.5 वर्ष अमेरिकन लोकांनी त्यांना सोडलंच नाही. 3.5 वर्ष अमेरिकेमध्ये व्याख्यानामागून व्याख्यान चालू गर्दीच गर्दी गावोगाव व्याख्यान झाली. हे बघा देशाला भडकावणी देऊन पुढे जाता स्वतःला नाराज करायचं नाही स्वतःला निराश करायचं नाही स्वतःला खिन्न करायचं नाही. तुम्हाला समजू का दुनियेवर यश कोणाला मिळतं जो खुश असतो ना तोच खुश नशीब असतो. जो प्रसन्न असतो ना तुम्ही प्रसन्नपणे स्वयंपाक करा. साधी मेथीची भाजी बाजरीची भाकरी छान होते पण प्रत्येक देठ भाजी निवडताना मनात काहीतरी चालूच आहे. कुठून याच्याबरोबर लग्न झालं माझ्या आई बापांनी माझं वाटोळं केलं मग काय भाजी चांगली होत कुठल्या काम प्रसन्नपणे फार मोठी यशाची चिंता करत बसू नका. तुम्हाला सांगू आपण आपल्या गीतेमध्ये पण हेच सांगितले कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचित्. फळावर हक्क सांगू नका प्रयत्नांवर हक्क सांगा. धर्म कुठलाच वाईट नसतो. बायबलमध्ये सुद्धा एक छान वाक्य आहे. यशस्वी होण्यासाठी तेवढं एक वाक्य मला वाटते काफी आहे. बायबलमध्ये सांगितलेलं आहे आपली रोटी घाम घालून कमाव. किती छान आहे. चांगलं वागण्यासाठी पैगंबर साहेबांनी सांगितलं देवाला सगळं कळते. मला हे शायर खूप आवडतं. ते शायर नाही का ते बापू जाधव ते म्हणतात पाप करून पापी मन हे सैरा वैरा पळतैर काही काही केलंस भल्या माणसा देवाला सारं कळतैर. आता दुसऱ्या शायराचं आई बापाचं काशी केली मथुरा केली केली मी द्वारका. काशी केली मथुरा केली केली मी द्वारका. जगात देव नाही आई बापा सारखा. जगात देव नाही आई बापा सारखा. गळा वाटला नरडे पण मला गाणे आवडतात असे शायरांचे. खूप सोपं सांगतात ते जीवन. आई बापाची व्याख्या किती भारी सांगितली. काशी केली मथुरा केली केली मी द्वारका. जगात देव नाही
आई बापासारखा पाप करून पापी म्हणजे सैरा वैरा पडते रे, काय काय केलं झाल्या माणसा देवाला सारं कळते. तेच पैगंबर साहेबांनी सांगितलं, देवाला काय ऐकू येतं. पैगंबर साहेब म्हटले मुंगी असते ना, परवा मी आमच्या पोरांना सांगितलं, म्हटलं बघा पैगंबर साहेबांनी काय सांगितलं, देवाला सगळं कळतंय. पैगंबर साहेबांनी खूप छान उदाहरण दिलेलं. म्हटलं मुंगी असते ना, मुंगीच्या पायातल्या घुंगराचा आवाज सुद्धा देवाला अल्लाह ऐकू येतो. किती गंमत आहे बघा. मुंगी केवढीची, तिचा पाय केवढा. आता तिच्या पायात बांधायला जे घुंगरू बनवायचं ते केवढं, मला वाटतं सूक्ष्मदर्शकानेच पाहावं लागेल. त्या घुंगराचा आवाज सुद्धा अल्लाह ऐकू येतो. त्याच्यामुळे असं समजायचं नाही की मी चुकीचं वागतोय, मला कोणी बघत नाही. आपण चुकीचं वागतोय दोनच माणसांना कळतं बघा. एक आपण स्वतः आणि एक मानला तर देव. ज्याची इच्छा आहे ती पण स्वातंत्र्य आपल्या घटनेने दिले, तसं काय आग्रह नाही. म्हणून तुम्हाला तुम्ही स्वतःची शक्ती कमी समजू नका. छोट्याशा थेंबात पहाड फोडायची ताकद असते बघा. पर्वतच्या पर्वत असे झिजून खाली येतात. एका थेंबात पहाड फोडायची ताकद असते. आपल्या ती ताकद दिलेली. आपल्या शक्तीचा शोध घेणं हे यशस्वी माणसाचं सगळ्यात पहिलं लक्षण मला वाटतं. म्हणून मोठी स्वप्न पहा. रावण किती श्रीमंत, 5 लक्ष घरं दगडाची, 7 लक्ष घरं विटाची, 1 कोटी घरं तांब्याची, 1 कोटी घरं काश्याची, 7 कोटी घरं सोन्याची, बायका किती 80,000. नक्की मिळाली. आता एक भेटणं मुश्किल झाले. 80,000 मुलं किती 1,00,000, नातू किती 1,15,00,000. म्हणजे रावण जर उभा राहिला असता निवडणुकीला, त्याला प्रचाराला सुद्धा जायची गरज नाही. 3,05,000 घरीच होतं होता. एवढा श्रीमंत माणूस हो, हारला रामापुढे. म्हणजे विचार महत्वाचे असतात, काम महत्वाचं असतं. रावणाचं मला काही नाही आवडलं, त्याची एक गोष्ट मला खूप आवडते. त्याचे स्वप्न खूप सुंदर होते. काय स्वप्न होते रावणाचे? 3 स्वप्न खूप सुंदर आहे. रावणाचं पहिलं स्वप्न होतं स्वर्गाला शिडी लावायची, चालत जाता आलं पाहिजे. दुसरं स्वप्न होतं समुद्र गोड करायचं. आणि तिसरं स्वप्न होतं सोन्याला सुगंध द्यायचा. किती छान स्वप्न आहे बघा. माणसाने स्वप्न पाहिजे. जगातला सगळ्यात मोठा हॉटेल व्यवसाय डोनाल्ड ग्रुपचा मालक रे क्रॉक यांचं एक पुस्तक मी पूर्वी वाचलं होतं त्यांच्या माहितीचं. त्याच्यामध्ये एक पत्रकार येतात आणि त्या वेळेला त्यांची 4,166 हॉटेल होते जगामध्ये. हे आपलं असते गावाच्या चौकामध्ये पाडदानाचं हॉटेल आपल्या भावाचं, आणि आपण येणाऱ्या जाणारे सगळं आपल्या भावासाठी, आपल्या भावासाठी. 4,177 हॉटेलचा मालक रे क्रॉक. त्यांना एका पत्रकाराने विचारलं, क्रॉक साहेब तुम्ही जगातल्या तरुणांना काय संदेश द्याल? माझं ऐकू नका. क्रॉक साहेब यशस्वी माणसाचं वाक्य आहे. तेच सांगतात की जगातल्या तरुणांना मी इतका संदेश देईल की तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल तर तुम्ही मोठी स्वप्न पहा. पनामाचा अध्यक्ष होता ओमर अब्दुल्ला नावाचा. आतंकवाद्यांच्या हल्ल्यामध्ये तो मारला गेला, पण त्याचं सुद्धा एक स्वप्नांच्या बाबतीतलं वाक्य खूप सुंदर आहे. तो म्हणतो माणसाने स्वप्न पाहिलीच पाहिजे, कारण स्वप्न अमर असतात. माणूस मरतो पण त्याची स्वप्न कधी मरत नाही. म्हणून यशस्वी माणूस व्हायचा असेल तर जागे कुणीची स्वप्न पाहिली पाहिजे.
ही झोपेतली स्वप्न पाहायची गरज नाही, ती आपोआप पडतात. कोणी पण राजकुमार कोणाच्या पण स्वप्नात येतो, पण राजकुमार भंगारची सायकल घेऊन जाताना दिसतो. त्याच्यामुळं स्वप्न पडणं वेगळं आहे, स्वप्न पाहणं वेगळं आहे, स्वप्नात पडणं वेगळं आहे. मी स्वप्नाचा खरा अर्थ समजून घे, हे यशस्वी होण्यासाठी आवश्यक आहे. आणि म्हणून आता अधिक काही बोलत नाही, पण कृती खूप महत्वाची बरं का यशस्वी होण्यासाठी. बोलणं पण महत्वाचंच आहे, कधीच निगेटिव्ह बोलायचं नाही. निगेटिव्ह विचार येतात प्रत्येक माणसाच्या मनात. आता इथून मी बाहेर गेलो ना गेटच्या, मला आता इकडे जायचंय ना, तरी वाटतं आपल्याला एखादी रिक्षा बोलवते की काय. माझ्या मनात येते निगेटिव्ह विचार, प्रत्येकाच्या मनात येतात. पॉझिटिव्ह हे खोटे, आणि निगेटिव्ह गोष्ट काही वाईट नसते. कोणाच्या तरी मनात निगेटिव्ह विचार आला तर आपल्या घरी चोरी होऊ शकते, म्हणून कुलपाचा शोध लागला. कोणाच्या तरी मनात विचार आला की विमानाला अपघात होऊ शकतो, विमान खाली कोसळू शकतं, म्हणून पॅराशूटचा शोध लागला. निगेटिव्ह गोष्टीतून सुद्धा काहीतरी पॉझिटिव्ह करता येणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. वर या दीदीने जे सांगितलं की सकारात्मक विचार महत्वाचे. डोक्यात निगेटिव्ह विचार येतातच प्रत्येक माणसाचे, येऊ द्यायचे. डोंट टेक एनी टेंशन, टेंशन को पेंशन देना, येऊ द्यायचे. आता आपल्या तोंडातून ते बाहेर पडू द्यायचे नाही. मला हे जमणार नाही, मी हे कधी केलेलं नाही. आणि तुम्हाला सांगू का, नाम शब्द आहे ना, नाम शब्दाची सुरुवातच ना आहे, निगेटिव्ह सुरुवात आहे. दुनियेत नाम म्हणाय का दुनिया, त्याच्यातच नाही. तेव्हा निगेटिव्ह विचार मनात येतच असतात प्रत्येक व्यक्तीच्या. ज्ञानेश्वरांच्या मनात एकदा आले होते. ज्ञानेश्वर मीन्स ज्ञानाचा ईश्वर, ज्ञानदेव मीन्स ज्ञानाचा देव. त्यांच्याही मनात, म्हणून तर ते एकदा काठी लावून बसले ना, मग ती चिमुरडी त्यांची बहीण मुक्ताई आली ना, विश्वरागे झाले वन्नी, संत सुखे व्हावे पाणी, जीव दाताने चाविली, कुणी बत्ताशी तोडिली, तुम्ही तरुणी विश्वतारा काठी उडा. मुक्ताई म्हटली आमची उदासीनता फ्रस्ट्रेशन ज्ञानेश्वरांसारख्या युग पुरुषाच्या वाट्याला आलेला आहे. नाराज होणं हा सुद्धा आपला हक्क आहे. मी सांगितलं ना, काय ह्या फक्त रील्सवरच आले. कधीतरी माणूस नाराज होतो, दुःखी होतो, कष्टी होतो, अडचणीत सापडतो, हतबल होतो, थकतो, मरगळतो, चिडतो. हे सगळं मानवी स्वभावाची वैशिष्ट्यच आहे ती. पण याच्यातून पुन्हा काठी उडून बाहेर येणार पाहिजे ज्ञानेश्वरांचा. आणि मग ज्ञानेश्वरी जन्माला आली, मग बसायला मागितला आपल्या विश्वासात. तेव्हा नाराज होणं वगैरे हे येतं, हे थोडे टप्पे आहेत ते आपल्या आयुष्यातले, येऊ द्यायचे, जाऊ द्यायचे, त्याचं फार टेन्शन घ्यायचं नाही. कृती महत्वाची, कृती. हे मी सांगत होतो, एका चर्च मध्ये ना वाद चालू होता की घोड्याला दात किती असतात, घोड्याला दात किती असतात. कोणी म्हटलं 36 असतात, कोणी म्हटलं 72 असतात, कोणी म्हटलं 80 असतात, कोणी म्हटलं 90 असतात, काही जण 800-900 पर्यंत गेले होते. 14 दिवस वाद चालू होता. घोड्याला दात किती, घोड्याला दात किती. चर्च मध्ये सगळे धर्मगुरू एकत्र यायचे, जोर जोरात वाद घालायचे. आणि एक पोरग तिथं चर्चच्या बाहेरच्या रस्त्याने चालला होता. चालता त्याच्या लक्षात आले तिथे छान वाळू आहे, ते बसलं तिथे खेळत. त्याने ऐकलं चर्च मधून वादाचे ते सगळे आवाज मोठे मोठे, जोर जोरात चर्चा. त्याने कान लिहिलं, त्याच्या लक्षात आलं की चर्चा काय चालली, घोड्याला दात किती, घोड्याला दात किती.
ते पोरगं आत गेलं, सगळे जरा वेळ थांबले, कसं काय अचानक आलं? मग ते पोरगं म्हटलं, अहो काय चाललंय तुमचं? बऱ्याच वेळचं बघतोय आरडाओरडा. ते म्हटले, आमचा वाद चालू आहे, आमची चर्चा चालू आहे की घोड्याला दात किती असतात. ते पोरगं म्हटलं, मग इथं कशाला वाद घालत बसले? पटकन जा म्हटला, बाहेर चर्चा मैदानात एक घोडा चालतोय, जा आणि प्रत्यक्ष जाऊन मोजा. म्हणजे प्रत्यक्ष कृतीला यशाच्या क्षेत्रामध्ये फार महत्व असतं. म्हणून किती बोललो याला महत्व नाही, किती काम केलं याला महत्व आहे. आणि डॉगी वर्कला पण महत्व नाही, स्मार्ट वर्कला महत्व आहे. सगळं डिजिटल झालं, काम करणारी माणसं तीच मागं पडत चालली. जे काम करत नाही ते डिजिटल युगामध्ये चमकते नुसतं, तेच देते व्हॉट्सअपला टाकून काही पण. त्याचा सत्कार केला, गावच्या क्रिकेटच्या मॅच मध्ये जरी काही मिळालं ना बक्षीस, असं वर्ल्ड कप जिंकल्यासारखं त्याचा जल्लोष चालतोय व्हॉट्सअपवर. असं कोल्ह्यासारखं काकडीला राजी होऊन सुद्धा चालणार नाही. म्हणून तुम्ही खूप यशस्वी व्हा. कारण एक आता शेवटचं सुंदर वाक्य तुमच्या सगळ्यांच्या पायाशी ठेवतो. वसंत म्हणजे सृष्टीतील तारुण्य, आणि तारुण्य म्हणजे जीवनातील वसंत. तुमच्या जीवनातला वसंत चालू आहे, तो चांगला बहरला पाहिजे, याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. खूप यशस्वी व्हा. आभाळाला हात लागू द्या, पण पाय जमिनीवर ठेवा. विनंती करतो आपल्या मॅडम, आचार्य मॅडम, घोगरे मॅडम आणि आपले सगळे शिक्षक यांच्यामुळे तुमची आणि माझी भेट घडली. आपल्या सगळ्यांशी यशाविषयी, प्रेरणेविषयी दोन शब्द बोलता आले. तुम्ही सगळ्यांनी शांतपणे मला